जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। आज जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये दादा पाटील गुंजाळ यांना राज्यस्तरीय जनसेवक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल व सुभाष डोंगरे यांना कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय आदर्श उपसरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल व सुमित मोरे यांना कोल्हापूर या ठिकाणी राज्यस्तरीय आरोग्य सेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल व भारत शिंदे यांची संगमनेर तालुका क्रीडा समितीवर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व शैलेश फटांगरे यांचाही संस्थेचे विद्यमान चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष दिलीप शेठ सहदेव कुंड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संस्थेचे विद्यमान संचालक गणपतराव शिंदे, संस्थेच्या विद्यमान संचालिका लताताई निघुते, प्रजासत्ताक न्यूजचे सलीम शेख, अनिल सटाणे, मोहनराव ताजने, संस्थेचे मॅनेजर संदीपराव वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते। जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आमचे संस्थेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय दिलीप शेठ सहदेव कुंड आणि आमचे सहकारी संचालक गणपतराव सातपुते, सहकारी संचालिका लताताई निघुते, त्याचबरोबर भाजपचे सन्माननीय आजचे काल नुकतीच त्यांची जनसेवक म्हणून निवड झालेली पुरस्कारासाठी दादा पाटील गुंजाळ, नुकताच ज्यांनी पुरस्काराने सन्मानित झाले असे सुभाष डोंगरे आणि सुमित मोरे, त्याचबरोबर भारत सातपुते आणि फटांगरे। तर या व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार करण्याचं कारण एकच आहे की आमच्या दिलीप शेठ सहदेव कुंड माजी नगराध्यक्ष आणि जय हिंद नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान ते चेअरमन आहेत। विद्वान सर्वत्र पूज्यते अशी त्यांची धारणा आहे आणि नेहमीच चांगल्या समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या, समाजामध्ये चांगले गुण असणाऱ्या व्यक्तींच्या पाठीवरती शाबासकीची थाप देण्याचं काम दिलीप शेठ नेहमीच करत असतात आणि त्याचीच एक परिणिती म्हणून या व्यक्तींना नुकताच विविध पुरस्कारांसाठी यांची निवड झालेली आहे आणि काहींना पुरस्काराने सन्मानित केले गेलेले आहे। तर त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप द्यावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज जय हिंद नागरी पतसंस्थेच्या वतीनं ह्या विभूतींचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे, आज सत्कार करण्यात आलेला आहे। हेच आजचं खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन होतं। आत्ताच नुकतेच संगमनेर तालुका क्रीडा कार्यकारिणीवर ज्यांची दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवड झाली असे भारत शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचाही सन्मान या ठिकाणी करण्यात आला। तर मी या सर्व विभूतींना आमच्या जय हिंद पतसंस्थेच्या वतीने भावी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज या ठिकाणी सुवर्ण असा योग आहे, समाजासाठी झटणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा या ठिकाणी सत्कार आज पार पडत आहे। त्यामध्ये आता दादा पाटील गुंजाळे पण आयुष्यभर एक रुपया सुद्धा कुठे जनतेचा न घेताना, एक रुपयाचे कुठं चुकीचं काम न करताना आयुष्यभर समाजाची सेवा करणारा एक छोटासा कार्यकर्ता, परंतु आज समाजासाठी अतिशय मोठा झालेला कार्यकर्ता म्हणजे दादा पाटील गुंजाळे। सर्व काम करत असताना शेवटच्या घटकापर्यंत कसं काम पोहोचलं पाहिजे याचा सातत्यानं प्रयत्न करण्याचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांना एक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आम्हाला मोठा आनंद या ठिकाणी झालेला आहे। तसेच जांबूत गावचे सरपंच मोरे पाटील, डोंगरे पाटील यांचंही काम अतिशय उल्लेखनीय आहे। त्यांनी काम करत असताना त्या गावचा विकास कसा होईल, समाज एकत्र कसा राहील याचा सातत्यानं प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं आपण बघितलं त्याचं फलित त्या गावचा विकास आपल्याला पाहायला मिळतो। ज्यावेळेस अशी व्यक्ती काम करते तिच्यावर आपण निश्चितच तिच्या पाठीवर शाबासकी थाप दिली पाहिजे। ती आपली समाजाची जबाबदारी म्हणजे ते व्यक्तिमत्व पुन्हा जोरात कामाला लागतं, खरं म्हणजे सरकारचं हे कारण असतं। आमचे शिंदे सर, मला शिंदे सर सुमित मोरे हे तरुण आहेत। पुरस्कार आज जाहीर होताना मला विशेष आनंद वाटतो की शिर्डी येथे काही पुरस्कार वितरित होणार आहे आणि त्या तरुणांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे। जे तरुण मंडळ जे आहे आता खरं म्हणजे तरुण मंडळी काम करण्याचं स्पीड वाढलेलं आहे, कॉम्प्युटराइज युग आहे, या युगामध्ये असे तरुण हे मुलं काम करतात, निश्चितच त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे। त्यांना ते जे काम करतात त्या कामाला आपण त्याचं जे काम आहे त्या कामाला आपण शाबासकीची थाप निश्चित दिली पाहिजे की जेणेकरून त्यांच्या कामाचा वेग वाढला पाहिजे, समाजाची सेवा झाली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। या सर्वच विभूतींना हे चांगले जे समाजात काम करणारे जे मोठे मंडळी यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।